पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापूर दौऱ्यावरती असताना ज्या सोलापुरातल्या टेलरचा उल्लेख केलेला आहे, ते जे सातत्याने मला जॅकेट पाठवत असतात ते एज्जाल टेलर आहेत, BY टेलर, ते आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा उल्लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला की तुम्ही सातत्याने त्यांना जॅकेट पाठवत असतात. काय नेमकी सुरुवात नेमकी कशी झालेली आहे आणि तुम्ही कसं त्यांच्यापर्यंत पोहोचतात? सुरुवात झाली 2014 पासून. जेव्हा 2014ला सोलापूरला आले होते रॅलीसाठी, मग त्यावेळेस भेट स्वरूप आम्ही त्यांना 2 जॅकेट शिवून दिलं होतं. मग त्यानंतर सतत आम्ही त्यांना शिवून आमच्याकडून पाठवत राहिलो. मग ते परिधान पण केले. मग ते परिधान करत असताना आम्हाला बघून खूप उत्सुकता वाटायची की आम्ही पाठवत असताना आणि ते नेसत पण असायचे. मग त्या उत्सुकतेने आम्ही खूप काही त्यांना जॅकेट्स पाठवले. मग मध्यंतरी काळात त्यांचा स्वतःचा फोन आला होता मला. एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्यांनी मला इतका मोठा माणूस मला फोन केला होता की माझं साईज बदललं आहे, आता तू मला विचारल्याशिवाय पाठवू नको. तर आता अनायस त्यांनी सोलापुरात येणार होते आणि मी त्यांना काहीतरी घेऊन जावं म्हणून मी अजून एक 2 जॅकेट त्यांना घेऊन गेलो. तर आता चक्क त्यांनी भाषणात माझा उल्लेख केले. तर हे ऐकून खूप बरं वाटलं आणि खूप आनंद झालो आम्ही सोलापूरकर सगळे. ही नेमकी सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे तुम्ही त्यांना भेटलात आणि त्यांनी जॅकेट परिधान करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यांना आवडतं तुम्ही पाठवलेले जॅकेट? नाही, कसं आहे, त्यांना वस्त्राचं खूप आवड आहे आणि आम्ही जे जॅकेट त्यांना पाठवत होतो ते खूप प्रीमियम क्वालिटीचं आहे. कारण की त्यांना त्याची आवड आहे ना त्या, आणि आम्हाला समोरच्यांना कपडे शिवून द्यायचा आम्हाला आवड आहे. आणि आता हे तर आपले पंतप्रधान आहेत, आदरणीय आहेत आणि इतकं आपल्या देशासाठी करतायत, तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग जेवढं आमच्याकडून होत होतं तेवढं आम्ही केलं. आता त्यांना जे आवडीची गोष्ट आहे ते आम्ही त्यांना देत गेलं. आणि आज त्यांनी उल्लेख करून आमचं थोडं मोल पण खूप वाढवलं सोलापूरकरांचं थोडक्यात. तर खूप बरं वाटलं आज. आज भेट झाली, काय चर्चा झाली, काही बोलणं झालं? तुम्ही आज पुन्हा 2 जॅकेट त्यांना भेट दिलेत, काय बोलले? आज एक 15 सेकंड भेट झाली. तेवढ्यात मी त्यांना माझा परिचय दिला असता त्यांनी मला सांगितले की असं असं, होय किरण मी ओळखतो, बस एवढंच बोलले. आणि ते खूप थकले होते कारण की त्यांनी आता उपवास पण करतायत आणि आपण त्यांचा खूप टाईम घेणं पण हे चुकीचं आहे. त्यामुळं तेवढंच 2 मिनिट बोलणं झालं आणि त्यांनी निघून गेले. मला सुद्धा एक प्राऊड फील होत आहे या तुम्ही शिवलेले जॅकेट स्वतः PM परिधान करता. ऑब्व्हियसली आपण काहीतरी करून दिलेलं, एक समोरची इतकी मोठी व्यक्ती ते स्वीकारून ते परिधान पण करतायत म्हटलं तर कोणालाही खूप बरं वाटणार आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. धन्यवाद. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.